हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी पडवळ आणि बटाटा म्हणजे आलू पडवळची सब्जी करणार आहोत, भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी ना मी छोटे पडवळ येतात ना, हे बघा इथे दाखवते मी. हे जे छोटे पडवळ येतात ते मी घेतलेले आहेत आणि मोठे पडवळ पण असतात लांब लचक, त्याची पण भाजी चण्याची डाळ टाकून खूप छान लागते. पण सध्या आपण हे छोटे पडवळची भाजी करणार आहोत. तर मी हे पडवळ घेतले, स्वच्छ धुतले आणि त्याची अशी साल आहे ना ती काढली आणि जे त्याच्यामध्ये जे जून बिया असतात ना त्या मी काढून घेतल्या आहेत आणि ज्या नरम बिया असतील हे बघा सॉफ्ट, त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि अशा लांब लचक फोडी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मी हे 2 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, त्याला पण मी स्वच्छ धुतले आहेत, त्याची साल काढली, कापा केलेले आहेत. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आता आलू पडवळची सब्जी करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं ना की आपण ह्याच्यामध्ये मोहरी म्हणजे राई ॲड केलेली आहे, मस्टर्ड सीड्स. मोहरी तडतडली ना की आपण जिरं ॲड करायचं आहे. त्याचबरोबर हिंग मी ॲड केलं आहे थोडंसं. छान अशी फोडणी बसली ना की आपण हे बटाटे ॲड करूया. झाकण ठेवूया आणि बटाटे 1 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 1 मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला बटाटे असे परतून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पडवळ आपले ॲड करायचे आहेत. छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे आणि वाफेवरती छान अशी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं मध्ये मध्ये झाकण उघडायचं आणि ढवळून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे बघा 4-1 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून बघूया आणि मध्ये मी एकदा झाकण उघडून ढवळून घेतली होती. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. तर गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे पहिल्यापासूनच. थोडीशी मी हळद ॲड केलेली आहे, लाल तिखट पावडर, धना जिरा पावडर आणि गरम मसाला. तुम्हाला असं आलं लसूणची पेस्ट ॲड करायची असेल ना तर आपण जेव्हा फोडणी दिली जिरं राईची तेव्हा आलं लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ना ह्याच्यातलंच थोडंसं गरम पाणी ॲड करूया म्हणजे आपले मसाले जळायला नको. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आणखी थोडंसं मी पाणी ॲड करते आहे म्हणजे भाजी आपल्याला खाली चिटकायला नको. आता मसाले छान असे परतायला पाहिजे तोपर्यंत आपण 1 मिनिटभर आपल्याला शिजवू द्यायचं आहे. हे बघा आता 1 मिनिट झालेली आहे. हे बघा छान अशी चटपटीत मसालेदार आलू पडवळची सब्जी तयार झालेली आहे. तुम्हाला आणखीच मी गरम मसाल्यामध्ये आमचूर पावडर माझा असतोच, पण जर तुमच्या गरम मसाल्यामध्ये आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही वरून आमचूर पावडर किंवा चाट मसाला ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा वरून लिंबू पण पिळू शकता. खूप छान लागते भाजी. तर वरून आपण कोथिंबीर ॲड करूया. छान अशी आपली सुकी सब्जी तयार झालेली आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. तर फ्रेंड्स, हे बघा मस्त चटपटीत अशी गरमागरम आलू पडवळची सब्जी तयार झालेली आहे आणि एकदम झटपट होते. खायला पण खूपच छान लागते. टिफिन रेसिपीज आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही जर रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कल, तुमच्या रिलेटिव्समध्ये. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.